मंडळी, खरं तर प्रश्न अनेक आहेत आणि तेच प्रश्न मला वाटतं मी तुमच्यासमोर मांडतोय. भारतात महिलांसाठी ट्रेनचा प्रवास सुरक्षित आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होय असं देणार असाल तर शनिवारची बातमी ही तुमच्या कानावर आली आहे का? ही बातमी तुम्ही जर ऐकलीत ना तर तुमच्याही तळपायाची आग ही मस्तकात जाईल, तुमचंही रक्त उसळायला लागेल. तुम्हालाही प्रश्न पडावा की हा सारा निंदनीय प्रकार घडत असताना भारतीय रेल्वेचे तिकीट तपासनीस किंवा रेल्वे पोलीस होते तरी कुठे? लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांचा विनयभंग होत असताना त्या नराधमांना रोखणारं कुणीच तिथं नव्हतं का? नमस्कार मंडळी, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झिरो ओव्हर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या या झिरो ओव्हरमध्ये राज्यातल्या मुसळधार पावसाचा आणि अयोध्येतल्या राम मंदिरातल्या दान चोरी प्रकरणातल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. पण आपलं मुख्य लक्ष हे दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये महिलांना आलेल्या घृणास्पद अनुभवाच्या बातमीवर राहणार आहे. गर्दीचा फायदा घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करणारे हे नराधम आणि त्यांच्याकडे डोळेझाक करणारी भारतीय रेल्वे यांचा वेळीच पर्दाफाश करण्याची गरज आहे. आपल्या नागपुरातल्या या महिलांसाठी शनिवार 3 जुलैची मध्यरात्र किंबहुना ती अख्खी रात्र खूपच भयंकर ठरली. हातात आरक्षित डब्याचं तिकीट आणि सोबतीला कुटुंबीय असतानाही केवळ महिला म्हणून त्यांच्यासोबत घृणास्पद प्रकार घडणार असतील तर खरंच आपण माणसांच्या जगात राहतो का, हा प्रश्न भारतीय रेल्वेला आणि आपल्या केंद्र सरकारलाही विचारावासा वाटतो. हे सारं ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असावा की नेमकं असं घडलंय तरी काय? तर ऐका. नागपूरच्या काही महिला या आपल्या कुटुंबियांसमवेत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेल्या होत्या. या महिलांचं दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसनं परतीचं तिकीट आरक्षित होतं. बिहारच्या दानापूरमधून निघालेली ही ट्रेन नागपूरच्या महिलांना उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतून पकडायची होती. पण प्रत्यक्षात तो डबा समोर येताच त्या महिलांना मोठा धक्का बसला, कारण नेमक्या 72 जणांच्या त्या आरक्षित डब्यात तब्बल 400हून अधिक लोकांचा जमाव घुसला होता. त्या जमावापैकी किती जणांनी तिकीटं काढली होती हाही एक प्रश्न आहे. नागपूरच्या त्या महिला आपल्या कुटुंबियांचं कशाबशा ट्रेनमध्ये चढल्या, पण तिथून सुरू झाला विनयभंग, छेडछाड आणि अश्लील शेरेबाजीचा किळसवाणा अनुभव. ट्रेनच्या दारातून आपल्या आरक्षित स्थानक आसनापर्यंत जाताना त्या महिलांना धक्के, अचकट विचकट शेरेबाजी आणि विनाकारण होणारे स्पर्श या घाणेरड्या प्रकारांना सामोरं जावं लागलं. जमावातल्या ते नराधम कोणालाही ऐकत नव्हते, जुमानत नव्हते. त्यामुळे महिलांनी रेल्वेच्या 139 या क्रमांकासह एक्स हँडलवरही तक्रार केली. पण धक्कादायक बाब म्हणजे त्याचाही काही उपयोग झाला नाही. जसं आम्ही रेल्वेमध्ये बसायला गेलो, तिथे एवढी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये आम्ही जसं आतमध्ये वरती चढायला गेलो तर ते जेंट्स लोक जे होते इकडनं हात लावायचे, तिकडनं हात लावायचे आणि 1-2 जेंट्स नव्हते तिथे, मिनिमम तरी 300 ते 400 जेंट्स होते. आणि गर्दीतनं निघताना सुद्धा आम्हाला म्हणजे समजून नव्हतं येत. आणि वरून लाईटं बंद करायचे ते 3-3दा रेल्वेमधले, की चेहरे ओळखू यायचे नाही, हात कोण कुठून हात टाकत आहे हे समजायचं नाही आम्हाला. शेवटी तिथे मग एका दोघांसोबत आमचा झगडाही झाला. म्हणजे असं खूप वाईट केलं त्यांनी, का तिथे एवढे जेंट्स लोक नाही आणि लेडीज कोणीच नव्हते. अख्खा पूर्ण जेंट्स लोकच होते त्या रेल्वेमध्ये. फक्त मोजून 3 ते 4 लेडीज होत्या तिथे. रिझर्वेशनच्या डब्यामध्ये झालं, आमचे 3 महिने आधीच रिझर्वेशन केलेलं होतं. म्हणजे तुम्ही ऐकलत, नागपूरच्या त्या पीडित महिलेनं तिला आलेला अनुभव ज्या शब्दात कथन केला, खरोखर तळपायाची आग मस्तकाला जाईल. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही झिरो ओव्हरमध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला एक प्रश्न विचारलाय. तो प्रश्न काय आहे पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न: भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत. आणि मंडळी, दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये आलेल्या घृणास्पद अनुभवानी महिला प्रवासी इतक्या संतापल्या होत्या की त्यांनी नैनी स्थानकात ट्रेन थांबल्यावर इंजिनाकडे धाव घेतली. रात्रीच्या अंधारात त्यांनी रुळावर उतरून रेल रोको आंदोलन सुरू केलं. पण तिथेही या महिलांना समजावायला आलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांची त्या महिलांच्या तक्रारीबाबत बेफिकिरीच अनुभवायला आली. विनयभंग करणारे आरोपी तुम्हीच शोधा आणि आम्हाला सांगा अशी मागणी या पोलिसांनी केली. हे पोलीस डब्यात पोहोचलेच नाहीत, पण भारतीय रेल्वेचा तिकीट तपासणीसही तिकीट तपासण्याच्या नावाखाली त्या डब्यात आला नाही. त्यामुळे जमावातल्या नराधमांचं धाडस आणखी वाढलं.
कारण पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडे महिलांनी तक्रार करूनही आपलं काही वाकडं होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं जाणून बुजून महिलांना स्पर्श करणं, अचानक शेजारी येऊन झोपणं असले घाणेरडे प्रकार सुरू झाले. अखेर या महिलांनी नागपूर स्थानकावर उतरून लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली, पण तिथंही या महिलांवरच डोकं फोडून घेण्याची वेळ आली. नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांनी या महिलांना चक्क उत्तर प्रदेशात जाऊन तक्रार करा असं सांगितलं आणि हे उत्तर ऐकण्याची वेळ त्या महिलांवर आली. त्यानंतर एबीपी माझाच्या प्रतिनिधीला हा सारा प्रकार सांगताना त्या महिलांना अक्षरशः रडू कोसळली. ट्रेन दानापुर सिकंदराबाद दानापुर एक्सप्रेस का इस डब्बे का भी सेम यही हाल है. हर पैसेंजर का हो रहा है. या तो इन्हें टिकट अलॉट मत करिए. इनसे जिनसे भी फाइन लिया गया है उनको बेवकूफ़ बनाया गया है. उन्हें फाइन लेके टिकट कंफर्म टिकट होने वालों को प्रॉब्लम का सॉल्यूशन निकले. जिनकी भी टिकट कंफर्म है. बताएंगे कितने लोग बैठे भैया? 6 लोग कहाँ बैठे हैं? गिनू आओ क्या गिनने के लिए? अंदाज सरकार की ऐसी तैसी मनमानी हो रही है, ये गलत है. इतनी टिकट बना रहा 500 टिकट. जंगल का स्पेशल मिल पाएगा. टीसी को बुलाओ. टीसी को बुला दो. हमारे टीसी को बुलाओ. सुनने के लिए वहाँ पे खिड़की से ना हवा आने के लिए जगह है. पूरा पैक है टोटल. आणि या संतापजनक घटनेवर महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्यात. पाहूयात त्यांनी काय म्हटले. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना समाज माध्यमाच्या माध्यमातून काही घटना या ठिकाणी समोर येते आहे की काही महिला ह्या वाराणसीला त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि परत येताना रेल्वेमध्ये प्रवास करत असताना त्यांच्यासोबत काही चुकीच्या घटना त्या ठिकाणी घडल्या. त्याच्यामुळे त्या महिलांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्या महिलांची आहे असं त्या ठिकाणी कळते आहे. निश्चितच ह्या सर्व बाबतची सखोल माहिती त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. देशामध्ये गुन्हेगार जर खुर्चीवर बसले असतील तर गुन्हेगारांना भीती कशाची? हा प्रकार या देशात चाललेला आहे. या देशामध्ये सत्तेमध्ये गुन्हेगार, बलात्कारी, चोरीवाले, डकेत, ज्यांच्यावर मर्डरचा गंभीर गुन्हे आहेत ते मुख्यमंत्री बनून बसत आहेत देशामध्ये. पाहिलं ना आपण तो बिहारचा खुनाचे 3 गुन्हे आहेत त्याच्यावर. त्या ॲफिडेव्हिटमध्ये दाखवला आहे तो या राज्याचा मुख्यमंत्री, त्या बिहारचा मुख्यमंत्री होतो. असे चोर उचक्के बसल्यावर हे होणार. आणि आज महिला सुरक्षित आहेत का देशात? हा खरा प्रश्न उपस्थित आहे. ऐकलं पंकज भोयर आणि विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय. पण मंडळी, आम्ही जेव्हा या रेल्वेच्या हद्दीतल्या गुन्ह्यांची माहिती शोधत होतो त्यावेळी आम्हाला जी आकडेवारी मिळाली आहे ना ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पहिला आकडा आहे 2,36,576. नीट ऐकलं, हा आकडा तुम्हाला पुन्हा सांगतो, 2,36,576. हा आकडा आहे रेल्वेच्या ट्रेन्स आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरातील गुन्ह्यांचा. आणि त्यात 1,474 हे बलात्काराचे गुन्हे आहेत. विनयभंग आणि छेडछाडीचे गुन्हे तर यापेक्षा जास्त आहेत. पण काय आहे ना मंडळी, ही जी आकडेवारी सांगितली ती होती 2000 ते 2011 या 11 वर्षातली. आता अशा गुन्ह्यांची अधिकृत माहिती अजूनही समोर येत नाहीये. पण थोड्याफार फरकानं रेल्वेतल्या गुन्ह्यांची संख्या अशी असेल. याच संदर्भात आणखी सखोल माहिती पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. भारतीय रेल्वेतील गुन्हेगारी, मोबाईल, रोख रक्कम आणि सामान चोरीच्या घटना या मोठ्या प्रमाणावर होतात. देशातील सर्वाधिक 20,000हून जास्त रेल्वे गुन्ह्यांची नोंद ही महाराष्ट्रात होते. चोरीच्या बहुतांश घटना या मुंबई उपनगरीय रेल्वेत म्हणजे आपल्या लोकलमध्ये होतात. दरडोई रेल्वे गुन्ह्यांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. रेल्वे परिसरातील खुनांच्या घटनांमध्ये दिल्ली आघाडीवर आहे. चोरी, दरोडे आणि इतर गुन्ह्यांची नोंद आणि तपास
मंडळी, नागपुरातील महिला प्रवाशांबद्दल फक्त फोनवर व्यथा समजून घेण्यात आली, पण त्यांच्या ट्रेनमधल्या डब्यातील स्थिती जाणून घेण्यासाठी, त्या डब्यातील स्थिती पाहण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित वाटावं अशी उपाययोजना करण्यासाठी रेल्वे अधिकारी किंवा RPF तिथं का पोहोचले नाही हे धक्कादायक असल्याचं मत रेल्वेच्या विभागीय समितीचे माजी सदस्य प्रवीण डबली यांनी व्यक्त केले. प्रवीणजी, 139 रेल्वेच्या प्रवासामध्ये जर एखाद्या प्रवाशाला काही त्रास होत असेल, अडचण निर्माण होत असेल, तर मदतीसाठीची ही सेवा आहे. ही सेवा नेमकं काम कशी करते? नाही, ही खूप छान सेवा रेल्वेने सुरू केलेली आहे. याचं काम असं आहे की तुम्ही जेव्हा कंप्लेंट करता 139ला, ही ॲप बेस्ड सेवा आहे, वेबसाईट बेस्ड सेवा आहे. ही ॲपला रजिस्टर्ड होते आणि ॲप त्याचं विश्लेषण करून ती संबंधित विभागाकडे पाठवते. जर RPFची असेल तर RPF विभागाला, आणि त्यातही तो हे सिलेक्ट करतो की कोणती ट्रेन आहे, कोणत्या विभागीय मंडळात ती चाललेली आहे. त्या विभागीय मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे ते पाठवतात, ज्याच्यात सिनियर DCM हा अधिकारी असतो, वाणिज्य अधिकारी असतो. त्याच्याकडून मग ती त्या पर्टिक्युलर ज्या स्टेशनवर ट्रेन आहे त्या स्टेशन किंवा पुढचा जो स्टेशन येणार आहे त्या स्टेशनच्या इन्स्पेक्टरकडे ती कंप्लेंट जाते, किंवा ज्या विभागाचा तो अधिकारी नेमलेला असेल त्या अधिकाऱ्याकडे जाते. आणि तो अधिकारी जर ऑनबोर्ड कंप्लेंट असेल तर ती डायरेक्ट त्या ट्रेनमधल्या जो ऑनबोर्ड चाललेला आहे त्याला कंप्लेंट करतो, आणि ऑनबोर्ड जर ती सेवा उपलब्ध असेल तर लगेच विदिन 2-3 मिनिटाला ती सेवा तुम्हाला उपलब्ध होते. वाराणसी रेल्वे स्थानकावर जो नागपूरच्या प्रवाशांसोबत आणि खास करून महिला प्रवाशांसोबत वाराणसीपासून नागपूरपर्यंत ज्या काही घटना घडल्या, ABP माझाने आज तो विषय उचलून धरलेला आहे. त्याच्यामध्ये त्या महिला प्रवाशांसोबतचे जे पुरुष होते त्यांनी रेल मदतवर 5:13 जवळपास संध्याकाळी पहिला संपर्क साधला होता. 5:15 त्यांना रिटर्न मेसेज आला, थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग अस युअर रेल मदत रेफरन्स, असा सगळा तो मेसेज आला. आणि 5:18 त्यांच्यासोबत राम गोविंद नावाचा एक व्यक्ती जो आहे तो बोलला, मात्र त्याच्यानंतर काहीच नाही झालं. नाही, असं होत नाही. तुमची कंप्लेंट रजिस्टर्ड झाल्यावर तिथून फोन येतो की ही कंप्लेंट बरोबर आहे का, तुमचा PNR काय आहे आणि तुम्ही त्या डब्यात आहात का, हे कन्फर्म करण्यासाठी फोन येतो. कंप्लेंट तुमचं झाल्यावर तिथे फिजिकली माणूस येतो, तो तुमची कंप्लेंट ऐकतो, ती जर त्याला हे वाटली ती सॉल्व करतो, आणि नंतर परत फोन येतो की बा तुम्ही समाधानी आहात का, ही जी तुम्ही कंप्लेंट केली याचं समाधान तुमचं झालं का. असं समाधानाचा फोन आल्यानंतर ही कंप्लेंट क्लोज होते. सुरक्षेच्या मुद्द्यामुळे RPF खूप ॲक्टिव्ह असतात. हे लगेच त्या तिथे जातात आणि पूर्ण यंत्रणा ही कामायला लागते. यायला पाहिजे होती, आणि यायला पाहून त्यांची सुरक्षा त्यांना दिलं, त्यांच्याशी बोलूनच ही कंप्लेंट क्लोज करायला पाहिजे होती. 139 आणि 182 हे खूप ॲक्टिव्ह प्रमाणे आता काही वर्षात सुरू आहेत. आधी कंप्लेंट व्हायच्या पण ते कारवाई व्हायची नाही, पण आता ते खूप फ्रिक्वेंटली काम करतात आहे. तर ही कारवाई किंवा का नाही झाली हा निश्चितच शोधचा विषय आहे, आणि कोणत्या सेक्शनला झालं हे तिथे माहिती घेऊनच याच्यावर कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. रेल मंत्री दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये नागपूरच्या महिलांच्या बाबतीत जे घडलं ते खरोखरच भयंकर होतं, आणि त्याबाबत कारवाई का झाली नाही असा मुद्दा डबली यांनी मांडला. पण याच मुद्द्यावर आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारला होता, आणि त्या प्रश्नावर आपण दिलेला जो कौल होता तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? 43,000 प्रेक्षकांनी यावर आपलं मत नोंदवलंय. होय असं म्हणतायत 36% प्रेक्षक, पण 64% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि याच मुद्द्यावर आमची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी थेट जाऊया आमची कार्यकारी संपादक सरिता कौशिककडे. ओव्हर टू यू सरिता. धन्यवाद विजय. आपल्या रेल्वेतून असलेले प्रवासी आणि आपल्याकडे धावणाऱ्या गाड्यांचा आकडा हे आजही अपुऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचंच दर्शन देऊन जातं. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या घटना ह्या भारतीय रेल प्रवासात घडत असतातच. त्यात पुढे येणाऱ्या घटना ह्या घडणाऱ्या घटनांच्या तुलनेत किती आहेत हा प्रश्न आहेच. महिलांची सुरक्षा रेल्वेत असावी ह्यासाठी शासनानं मेरी सहेली सारखे उपक्रम सुरू केलेत. डिजिटल हेल्पलाईन सुरू केली आहे. महिला कोचमध्ये पुरुषांनी प्रवास केला तर अधिकचा दंड लागतो. CCTV नेटवर्क वाढवलं आहे. RPF सुरक्षा वाढवली आहे. पण परत
मुद्दा तोच आहे की हे सगळं अपुरं आहे आणि त्यामुळेच अशा घटना घडू शकतात. खरं तर महिला एका भरलेल्या स्लीपर कोचमध्ये इतक्या असुरक्षित असू शकतात हेच आपला समाज किती विकृत आहे हे दाखवून जातं. पण हेच आपलं वास्तव आहे हे समजून घेतलं पाहिजे. सरकारी यंत्रणांनी काम करताना हे लक्षात घेतलं पाहिजे. पण वाईट हे आहे की ह्या विनयभंग झालेल्या महिलांनी हिंमत दाखवून गाडी रोखून प्रकरण समोर आणल्यावरची रुळावर पोहोचलेल्या पोलिसांची बॉडी लँग्वेज, त्यांची असंवेदनशील उपस्थिती, त्यांची आणि नागपूरला पोहोचल्यावर रेल्वे पोलिसांची अकार्यक्षमता, महिलांशी गैरवर्तन करणारी ती लोक कोण होती ह्याचा तर शोध घ्यावा लागणार आहेच. पण ही जी शासकीय पगार घेऊन युनिफॉर्म घालवून मिरवणारी अकार्यक्षम मंडळी आहे, तिथले रेल्वेचे मोठे अधिकारी आहेत, पहिली कारवाई तर त्यांच्यावर पण व्हायला हवी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे खूप तत्पर आहेत, कार्यक्षम आहेत असं म्हटलं जातं. पण त्यांनी सुद्धा त्यांचा क्विक रिस्पॉन्स हा केवळ सोशल मीडियापर्यंत सीमित नसून तो रेल्वेच्या डब्यापर्यंतही येतो हे दाखवण्याची हीच ती वेळ. विजय. भारतीय रेल्वेच्या ट्रेनमध्ये महिला सुरक्षित आहेत का या प्रश्नावर आमची संपादकीय भूमिका देखील आपण ऐकलीत. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. यंदाच्या पावसावर असलेलं एल निनोचं सावट, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती असे एक ना अनेक भीतीदायक अंदाज वर्तवण्यात आले होते. महाराष्ट्रानं तशी स्थिती ही जून महिन्यात अनुभवली. पण मंडळी, जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसानं जोर धरला. गेल्या 3 दिवसात हा पाऊस मुंबई, ठाण्यासह पालघर, पुणे, नाशिक आणि कोकणात असा काही बरसतोय की त्यामुळे हजारो नागरिकांना पुराच्या धोक्यात ढकलण्यात आलं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला, रस्ते जलमय झाले, महामार्ग ठप्प झाले, वीज पुरवठा खंडित झाल्यानं वसई विरारचे अनेक भाग हे अंधारात गेले आणि त्याच सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची बहुचर्चित मिसिंग लिंक सुद्धा दरड कोसळल्यानं पहिल्याच पावसात संकटात सापडली. त्यामुळे उद्घाटनानंतर केवळ 66 दिवसात मिसिंग लिंक बंद करण्याची नामुष्की ही प्रशासनावर ओढवली. सुदैवानं त्या परिस्थितीत आज सुधारणा झाली. मिसिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी खुली झाली. नाशिकमध्ये पाऊस कोसळला, पण शक्यता वर्तवण्यात आलेलं ढगफुटीचं संकट हे मात्र नाशिकवर कोसळलं नाही. मंडळी, झिरोवरच्या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत. मुंबई आणि आसपासच्या महानगरांसह कोकण, पालघर, नाशिकमधली अनेक छोटी मोठी गावं अजूनही जलमय आहेत. पण पावसाचा जोर थोडा कमी झाल्यानं रहिवाशांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. पाणी साचलेले अनेक रस्ते आता पूर्ववत होत आहेत. गेल्या 4-5 दिवसांमधलं चित्र बदलत असताना महाराष्ट्रात मात्र राजकारणानं जोर धरलाय. जागोजागी रस्ते आणि महामार्ग ठप्प झाल्यानं विरोधकही आज राज्य सरकारवर धोधो बरसले. त्यात अपेक्षेनुसार भ्रष्टाचाराचा आरोपही झाला. पण ठाकरेंच्या शिवसेनेत या मुद्द्यावरून मतभेद पाहायला मिळाले. विरोधकांकडून टीका होत असताना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या ढगफुटीच्या इशाऱ्यातही राजकारण शोधून टीका केली. असो, पण राज्यात सगळीकडेच पाऊस सारखा पडतोय का या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे राज्याच्या विभागवार पेरण्यांच्या स्थितीचा आढावा आपण या सत्रात घेणार आहोत. मंडळी, खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात ही पावसाच्या भीतीदायक बातमीनं तर होणार नाही ना अशी धाकधूक तुमच्या आमच्या मनात होती. आणि त्याचं कारण म्हणजे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरासाठी देण्यात आलेला ढगफुटीचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या भागात ढगफुटीमुळे तब्बल 300 मिलीमीटर पावसाची शक्यता व्यक्त केली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा वेगानं कामाला लावली होती. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तर काल संध्याकाळी उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले होते. पण सुदैवानं आज त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीची घटना घडली नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये काल रात्रीपासूनच तशी पावसाची संततधार सुरू होती. आज दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी या अधूनमधून बरसल्या. त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील काही ठिकाणी पाणी साचलं आणि रस्ता हा जलमय झाला. डोंगराळ भाग असल्यानं पाणी डोंगरावरून वेगानं खाली आलं, पण ढगफुटी झाली नाही. त्यामुळे ज्याची भीती वाटत होती तो संभाव्य धोका टळला आणि त्यामुळंच प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मंडळी, वास्तवात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी झाली नाही हे दिलासा देणार आहे. पण ढगफुटीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता, त्यामुळे आता त्या इशाऱ्यावरून राजकारण सुरू झालं आहे. आणि याच मुद्द्यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा सुलतान असं संबोधलं. त्यांच्या या टीकेचं निमित्त ठरलं काँग्रेसचं नाशिकच्या काळाराम मंदिरातलं आंदोलन. राम मंदिर देणगीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेसनं आजपासून हे राज्यव्यापी आंदोलन नाशिकमधून सुरू केलं आहे. पण त्यात सपकाळांनी ढगफुटी आणली आणि त्याचं राजकारण केलं. तुम्हीच पहा हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले. डोळं चिंटून टाकावं लोकांनी, ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं. याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटून आहे आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय. मंडळी, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिकमधल्या धोधो पावसात मिसिंग लिंकवर कोसळलेल्या दरडीची घटनाही गाजली. पण त्याखेरीज अनेक रस्ते जलमय झाले. या संदर्भातली ताजी स्थिती आपण पाहूयात ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. पावसामुळे रस्ते ठप्पची आजची स्थिती. मुंबई पुणे मिसिंग लिंक दरडीतील मातीचा ढिगारा रात्री दूर झाला. रात्री 11 वाजता मार्गिका सुरू करण्यात आली. पुणे मुंबई दरम्यान 3 पैकी 2 मार्ग हे सुरू होते. मुंबई गोवा महामार्ग, पेण नागोठणेची पूरस्थिती ही नियंत्रणात आली होती. महामार्ग सकाळी 9 वाजता सुरू झाला. मुंबई अहमदाबाद महामार्ग मनोर ते पालघर दरम्यान वैतरणा नदीला पूर. पालघर ते मनोर रस्ता बंद होता, त्यामुळं वाहतूक महामार्गाकडे वळवली. महामार्ग आज सकाळी सुरू झाला. पोलादपूर घाट रस्त्यांची स्थिती आपण पाहतोय. पोलादपूर आंबेनळी घाट बंद करण्यात आलाय. माणगाव पुणे ताम्हिणी घाट बंद आहे. महाड भोर वरंध घाट हा बंद आहे. मंडळी, आज राज्यात पावसाचा जोर कमी होऊन एक मार्ग आणि रस्ते हे सुरळीत होऊ लागले. पण काही भागांवरचं संकट अजूनही दूर झालेलं नाही. पण हळूहळू तिथलीही परिस्थिती ही नियंत्रणाखाली येते. तिकडे पावसाचा जोर कमी होतोय, पण मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांची बरसात काही थांबेना अशी स्थिती आहे. मिसिंग लिंकसह जागोजागी रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर आज टीका केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची इन्क्वायरी लावली पाहिजे. जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना उत्तर द्यावं लागेल. बघा, 2 लोकांचं बिंग फुटलेलं आहे या देशामध्ये. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस. मला असं वाटतं अशी शोबाजी करण्याचा एक प्रघात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलाय. नुसतं शोबाजी, गोलमोल बोलायचं, गोड गोड बोलायचं, प्रत्यक्षात काही नसतं. जो कंत्राटदार आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला 900 कोटी रुपयाचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिला. आता हा माणूस 900 कोटी रुपये जर एखाद्या राजकीय पक्षाला देत असेल तर त्याच्याकडून चांगलं काम, उत्कृष्ट काम अपेक्षा कशी ठेवणार. माननीय मुख्यमंत्री सांगतायत की 15 वर्ष विकासाचं किंवा वाटोळ करणारे लोक आम्हाला का प्रश्न विचारतायत. तुमच्यावर जे आता आहे ते 15 वर्ष वाटोळ केलेले लोकच तुमच्यावर आहे. ही जी काय मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो. आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे. मंडळी, आपणच ऐकलं विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी महायुतीवर कशा पद्धतीने टीका केली. पण आज दिवसभरातल्या आरोपांच्या या पावसात विरोधी पक्षातल्या एका आमदारानं मुख्यमंत्र्यांचं कौतुकही केल्याचं दिसलं. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकबाबत ज्या प्रकारे सरकारनं तातडीनं कारवाई केली त्यासाठी सरकारचे आभार अशी पोस्ट एक्सवर करून नार्वेकर यांनी सर्वांना धक्का दिला. संपूर्ण विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असताना नार्वेकरांनी मात्र मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनीही कालच्या 0 ओव्हर शोमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचं कौतुक केलं होतं. तेही आपण आज पुन्हा पाहूया. गिरीशदादांचं एकंदर राजकीय वाटचाल म्हटली तर संकटमोचन असं त्यांचं नाव आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रदेशात संकटमोचन जातात तर नागरिकांचा एक थोडासा जो विश्वास म्हणतात तो बसलेला आहे की आमच्यासाठी संकट विमोचन आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगली म्हणजे एक पारख करून त्यांना पाठवलंय. पण मंडळी, याच पार्श्वभूमीवर आम्हाला हे सांगायचं की राजकारणी हे राजकारण करतच राहणार, त्यांचा तो दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना दररोज गरज असते ती पाण्याची. आपणा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं पावसाचा संबंध येतो तो पाण्याशी. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आणि काही ठिकाणी तुफान बरसलेल्या या पावसानंतर राज्यातली धरणं नेमकी किती भरली आहेत ते पाहूयात ग्राफिक्समधून, आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. राज्याचा पाणीसाठा असा आहे. कोकण विभाग आजचा पाणीसाठा 47%, मागील वर्षी याच वेळी पाणीसाठा होता 63%. नागपूर विभाग आजचा पाणीसाठा आहे 38%, मागील वर्षी पाणीसाठा होता 25%. अमरावती विभाग आजचा पाणीसाठा 42%, मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 43%. छत्रपती संभाजीनगर विभाग आजचा पाणीसाठा आहे 25%, मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 37%. आजचा पाणीसाठा नाशिकमधला 29%, मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 53%. पुणे विभाग आजचा पाणीसाठा 31%, मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 65%. आजचा पाणीसाठा एकूण राज्यातला 33% आहे, पण मागील वर्षी याच वेळी तो पाणीसाठा होता 54%. मंडळी, यंदा मान्सून हा सगळीकडेच विलंबानं दाखल झाला आणि त्यातही तो विदर्भात उशिरा बरसला. पण त्यानंतर विदर्भात चांगला पाऊस झालाय, त्यामुळे जवळपास 60% पेरण्या या पूर्ण झाल्यात. परत एबीपी माझाचा प्रतिनिधी प्रणय निर्माणचा एक खास रिपोर्ट. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार केला तर दुसरीकडे विदर्भामध्ये अनेक जिल्हे असे आहे की ज्या ठिकाणी अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहतोय. पेरणी जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये 50 ते 70%च्या जवळपास विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे. परंतु समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जे शेतकऱ्याला पावसाची वाट आहे ते आतुरतेने पाहतोय. या दृश्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे पेरणी आहे ती झालेली आहे, परंतु त्याची जी वाढ आहे ती मात्र अजून थांबलेली, कारण शेतकरी राज्याला जे पाऊस आहे ते मोठ्या प्रमाणात अजूनही पावसाची आवश्यकता आहे. विदर्भामध्ये जर पाहिलं तर अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये 58% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कालच्या तारखेपर्यंत 51.14% पेरणी झाली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 66.48, अकोलामध्ये 45.75, वाशिम जिल्ह्यामध्ये 54.29 तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 65.27 इतकी क्षेत्रावर पेरणी झालेली आहे टक्केवारी. आणि जर एकंदरीत जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये 31,60,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि त्यापैकी 18,51,000 क्षेत्रावर पेरणी झालेली, म्हणजे एकूण जर पाहिलं तर 58% पेरणी आहे ती अमरावतीच्या 5 जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे समाधानकारक पाऊस नसला तरी मात्र शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता पावसाची वाट आता शेतकरी राजा बघत आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. मंडळी, खरं तर आपण आत्ताच पाहिलेल्या ग्राफिक्सनुसार राज्यात पाणीसाठ्याची स्थिती ही फार चांगली नाही, पण आणखी अतिशय गंभीर स्थिती ही मराठवाड्याची आहे. कारण मराठवाड्यातली धरणं ही भरलेली नाहीत, त्यानुसारच तिथल्या पेरण्यांची स्थिती ही चांगली नाही. एकूण 28,30,000 पैकी फक्त 4,52,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी पंकज क्षीरसागरकडून. महाराष्ट्रात एकीकडे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवलाय, पाऊस नकोसा झालाय. मात्र याच महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये मात्र वरुण राजाने पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आज तर परभणीमध्ये चक्क ऊन पडलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी ही जमीन तयार करून ठेवलेली आहे. मात्र पाऊस नसल्यामुळं अद्यापही या जमिनीमध्ये ओलावा मात्र
नाहीये आणि याचाच परिणाम आपण जर बघितलं तर लातूर विभागामध्ये येणाऱ्या परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये 16 ते 17% पेरण्या आज 7 जुलै रोजीपर्यंत झालेल्या आहेत आणि उर्वरित पेरण्या केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल या जिल्ह्यांची हीच परिस्थिती आहे, कारण पावसाने या पूर्ण मराठवाड्यामध्ये पाठ फिरवली आहे आणि याचाच परिणाम शेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतोय. आज 7 जुलै 15 जुलैपर्यंत पेरणी करता येते, मात्र तरी सुद्धा येणाऱ्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळं पावसाची आवश्यकता मराठवाड्यात नितांत आवश्यकता आहे. रोज शेतकऱ्यांचे डोळे या आकाशाकडे लागतात. पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना असते, मात्र वरुण राजा शेतकऱ्यांचा रोज भ्रमनिरास करतोय आणि त्यामुळंच पाऊस केव्हा पडेल असा प्रश्न आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडलाय, कारण उर्वरित पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. मंडळी, खरं तर आजचा दिवस हा नाशिकमधल्या पावसाच्या चर्चेनं गाजला, पण त्याच नाशिकचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्रात जेमतेम 26% पाऊस पडलाय. परिणामी उत्तर महाराष्ट्रात 37%च पेरण्या झाल्यात. पाहूयात आमचा प्रतिनिधी सुनील भोंगळनं घेतलेला आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीला म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. खरं तर कालपासून जरी पाऊस सुरू झालेला असला तरी म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नसल्या कारणानं यंदा खरीपाच्या पेरण्या ज्या आहेत त्या काही कमी प्रमाणात झालेल्या आहे. खरं तर आतापर्यंत 45.40% एवढ्याच पेरण्या ज्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर 3,06,182 हेक्टरवरती खरं तर पेरण्या ज्या आहेत आतापर्यंत झालेल्या आहेत. खरं तर जूनच्या सुरुवातीला जे आहे मोठ्या पावसाची अपेक्षा जी आहे तर ती शेतकऱ्यांना होती, मात्र आतापर्यंतचा जरी विचार केला तरी 25.9% एवढाच पाऊस जो आहे तर तो झालेला आहे आणि त्यामुळे पेरण्यांवरती खरं तर परिणाम झालेला आहे. अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा जी आहे तर ती शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. खरं तर कालपासून पावसाला जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे, मात्र अद्यापही म्हणावा तसा पाऊस जो आहे तर तो झालेला नसल्या कारणानं पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडनं व्यक्त होते आहे आणि पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच कुठेतरी पेरण्या कराव्यात असं आवाहन जे आहे तर ते कृषी विभागाकडनं केलं जात आहे. खरं तर काल पावसाला सुरुवात झालेली आहे, आज देखील पाऊस होतो आहे आणि आणखी 1 ते 2 दिवस जो आहे तर तो पाऊस होईल अशी अपेक्षा जी आहे तर ती व्यक्त होते. त्यामुळे पेरण्यांना जे आहे येत्या काळामध्ये वेग येण्याची शक्यता आहे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. मंडळी, मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातही फार पाऊस झालेला नाही, त्यामुळे तिथला पाणीसाठा अजूनही निम्म्यावरच आहे आणि पेरण्याही सरासरी 30 ते 40%च झाल्या आहेत. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी विजय केसरकरकडून. मे आणि जून महिन्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्येच पेरण्या आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत. मात्र त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जितक्या अपेक्षित पेरण्या होत्या तितक्या पेरण्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरण्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात बाकी असलेलं चित्र पाहायला मिळते. सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल किंवा सोलापूर असेल, या संपूर्ण भागामध्ये जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जवळपास 43% पेरण्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण सांगलीमध्ये जर बघितलं तर सांगलीमध्ये साधारण एक 25 ते 30% पेरण्या आहेत त्या सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. साताऱ्यामध्ये खूप कमी पेरण्या झालेल्या आहे. जी आकडेवारी शासकीय अधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार 10 ते 12% पेरण्या सातारामध्ये झालेल्या आहेत आणि सोलापूरमध्ये केवळ 8% पेरण्या आहेत त्या झालेल्या आहेत. कारण आपल्याला माहित आहे की या सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या संपूर्ण जिल्ह्यामधले जी धरणं आहेत ती अद्यापही कुठेही भरलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे जे पाणी पातळी आहे, पाणी साठा आहे तिथला, तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रचंड कमी आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर पेरणीचा आढावा घेतला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पेरण्या या खूप कमी झालेलं चित्र आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. मंडळी, अयोध्येतील राम मंदिर हे भारतासाठी केवळ एक भव्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्मारक नाही आहे, ते आहे शतकानुशतकं चालत आलेल्या श्रद्धेच्या पूर्णत्वाचं, अस्मितेचं, सांस्कृतिक पुनरुत्थानाचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक. मंडळी, या मंदिरासोबत देशाचा इतिहास, राजकारण आणि धार्मिक भावविश्व हे किती खोलवर जोडलेलं आहे हे आम्ही नव्यानं सांगण्याची गरज नाही. एका बाजूला ते आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक आहे, तर दुसऱ्या बाजूला भारताच्या सामाजिक राजकीय प्रवासातील अत्यंत महत्त्वाच्या वळणाचंही प्रतीक आहे. पण ज्या मंदिराकडे देशभरातील भक्त हे विश्वासानं पाहतात त्याच मंदिराच्या दानपेटीत चोरीचा आरोप होतो.
पण प्रश्न फक्त चोरीचा राहत नाही, तर प्रश्न निर्माण होतो विश्वासाचा. म्हणतात ना, प्रतिष्ठा निर्माण करायला अनेक दशकं लागतात, पण तिला तडा जायला काही क्षणही पुरेसे असतात. त्यामुळेच आज विषय हा चंपतराय यांचा मान्य झालेल्या राजीनाम्याचा असो किंवा त्यांनी रामभक्तांच्या नावानं लिहिलेल्या पत्राचा असो, खरा मुद्दा आहे त्या प्रतिमेचा, ज्या प्रतिमेची नाळ ही राम मंदिराशी, राम जन्मभूमी आंदोलनाशी आणि त्या संपूर्ण प्रवासाशी जुळलेली आहे. राम जन्मभूमी ट्रस्टच्या सगळ्या सदस्यांची एक बैठक काल पार पडली. त्या ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. पण काय आहे ना, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती हे तर सगळ्या जगाला ठाऊक झालं. त्यामुळे दान चोरी झाली आहे का, तर हो, असं आम्ही नाही तर उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या SITच्या अहवालातच म्हटलेलं आहे. तपासाची गती पाहिली तर 7 जूनला ट्रस्टकडून चौकशी सुरू झाली, 13 जूनला उत्तर प्रदेश सरकारची SIT आली, 23 जूनला अहवाल आणि 25 जूनला FIR आणि जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तपास आरोपींच्या घरापर्यंत पोहोचला. जवळपास 80 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. मंदिराच्या सेवेतल्या 6 जणांवर गुन्ह्यांची नोंद झाली. हे सगळं सुरू असताना राजकारण मात्र दणक्यात सुरू झाले.